नवी मुंबईच्या तळोजा परिसरातून समोर आलेला हा सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणार आहे। भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्यावर दिसेल त्याला धडक देत अक्षरशः मृत्यूचं तांडव घातले आहे। या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी 4 विशेष पथके तयार केली आहेत। नवी मुंबईतील तळोजा सेक्टर 10 परिसरात भरधाव कारने भीषण अपघात घडवलाय। समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक कार भरधाव वेगाने येताना दिसते आणि क्षणार्धात रस्त्यावर असलेल्या नागरिकांना, दुचाकींना आणि इतर वाहनांना जोरदार धडक देत पुढे निघून जाते। या धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला। या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 35 वर्षीय नदीम खान यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताचा वेग इतका प्रचंड होता की एका मोपेडचे अक्षरशः 2 तुकडे झालेत। तसेच 3 दुचाकी, 1 रिक्षा आणि 1 टेम्पोचाही मोठे नुकसान झाले आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघात घडवून आणणारा चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे। त्याच्या शोधाकरिता पोलिसांनी 4 विशेष पथके तयार केली असून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे। ऍक्सिडेंट झालेला आहे। सध्या 5 गंभीर म्हणजे 5 जखमी आहेत आणि 1 गंभीर होता, तो मयत झालेला अशी माहिती मिळालेली आहे। त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे। तसेच 5 जखमी आहेत, त्यांच्यावर MGM हॉस्पिटल येथे दवा उपचार चालू आहे। पोलिसांतर्फे आम्ही ताबडतोब टीम फॉर्म केलेले आहेत। 4 टीम फॉर्म केलेल्या आहेत। मेन म्हणजे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी व नातेवाईकांना लायझनिंग करण्यासाठी आम्ही एक टीम ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये MGMला। पुन्हा एक आरोपीच्या शोधासाठी आहे, बाकी एक टीम इथे काम करते। एक अजून शोध तपास, साक्षीदारांचे जबाब वगैरे काम चालू आहे। सर, किती गाड्यांना उडवण्यात आलेलं आहे? सध्या 1 रिक्षा आहे, 2 बाईक आहेत आणि 1 टेम्पो आहे। म्हणजे 3 बाईक, 1 टेम्पो आणि ही ऍक्सिडेंट करणारी आरोपीची कार आहे। सर, मुलगा अल्पवयीन वगैरे होता असं काय समोर होतं? नाही, अद्याप तसं काही तपासात निष्पन्न झालेलं नाही। आमचा तपास चालू झाल्यावर आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ। ड्रंक अँड ड्राईव्हचा काय प्रकार वाटतो? तो त्याबाबतचा तपास चालू आहे। अद्याप तरी तसं काही निष्पन्न नाही आहे। तपासात आम्हाला जे निष्पन्न होईल ते आपल्याला माहिती देण्यात येईल आपल्याला। पोलिसांच्या माहितीनुसार चालक अल्पवयीन होता का किंवा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता का याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नसून तपास सुरू आहे। करीब 12 बजे के करीब पे यहाँ पे एक्सीडेंट हुआ। एक नदीम नाम का व्यक्ति यहाँ पे उसका देहांत हो गया है, उसका इंतकाल हो गया और करीब 6-7 आदमी यहाँ पे घायल हो गए हैं। उन लोगों को MGM हॉस्पिटल में यहाँ से भेजा गया है और हमारी पूरी टीम भी यहाँ पे है। मैं सिर्फ यही मांग करता हूँ कि यहाँ पे स्पीड ब्रेकर बनाया जाए। अगर स्पीड ब्रेकर नहीं बना तो हमारी पूरी टीम यहाँ पे धरना पे बैठेगी। कैलाश दादा ऑफरोड से के लेके हम यहाँ पे धरना पे बैठेंगे कि स्पीड बैठे। उसका तो हालत कोई देखा ही नहीं। नौजवान लड़का था, निकला और यहाँ से फरार हो गया। अगर यहाँ पे रहता तो हम लोग पूरी उसकी कोशिश करते कि यहाँ पे उसको हम पकड़ते कि भाई कैसा है, किस हालत में है, दारू पिया है, क्या है, लेकिन हम लोग देखे नहीं और कुछ लोग वहाँ पे सीरियस में है। तो हम यही मांग करते हैं कि वैसे तो हमारे यहाँ की पूरी टीम जो है यहाँ पे है और पुलिस वाले भी पूरा सपोर्ट कर रहे हैं, लेकिन महानगर पालिका से हम यही मांग करते हैं कि यहाँ पे स्पीड ब्रेकर लगाया जाए। और एक मांग और है, जो यहाँ पे नदीम नाम का व्यक्ति का इंतकाल हुआ, देहांत हुआ है, उसको गवर्नमेंट की तरफ से मैं कैलाश दादा से भी कहूँगा कि मांग करें कि उसकी हेल्प की जाए, उसको कम से कम 30 लाख रुपया दिया जाए। भरधाव वेग, निष्काळजी वाहन चालक आणि निष्पाप नागरिकांचा जीव, तळोजातील ही घटना पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणणारी आहे। फरार चालकाला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।